नमस्कार नमस्कार मंडळी, नीनाज कुकिंग कनेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आपली मेथकुटाची सिरीज सुरू आहे, त्यातली पुढची रेसिपी आपण बघूया। ती आहे मेथकुटाचं धिरड। तर चटकन बघूया आपण त्याचं साहित्य। हे आहे 1 वाटी मेथकूट, 1 वाटी ताक, तिखट, कोथिंबीर आणि मीठ। ह्याच्यात सुद्धा कांदा ऑप्शनल आहे, कांदा आपण घालू शकतो। चला तर आता पटकन वळूया कृतीकडे। प्रथम आपण हे मेथकूट घेऊया। याच्यामध्ये 1 वाटीभर मेथकूट घेतलंय मी। त्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट ते थोडंसंच घालायचंय, पाव टीस्पून। त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि हे वाटीभर ताक घेतलंय मी, ते ताक घालूया। आणि हे सगळं छान हलवून घ्यायचं। आता जर आपल्याला गरज वाटली ना तर पाणी सुद्धा आपण थोडंसं ऍड करू शकतो। आणि ताक जर वाटीवर घ्यायचं नसेल, आता हे ताक माझं खूप आंबट नव्हतं म्हणून मी वाटीभर घेतलं, पण खूप आंबट ताक आहे तर ताक अर्धी वाटी करा आणि उरलेलं पाणी ऍड करा तरी। आणि ताक आंबट असेल तर पाणी जास्त ऍड केलं तरी चालतं। आता इथे पाणी लागणारच आहे मला, अजून थोडं पाणी घालते कारण हे आपल्याला धिरडं करायचंय। पातळ एकदम डोसा होणार आहे तो, जाळीदार। तर अशा प्रकारे हे बघा तयार झालंय आपलं हे धिरड्याचं पीठ। एक 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवते आणि नंतर आपण त्याची लगेच धिरडी बनवूया। थोडंसं तव्यावर तेल टाकून घेऊया, अगदीच थोडंसं। आणि त्याच्यावर हे धिरड्याचं पीठ 1 चमचाभर घालून टाकू। ते पातळच बनवायचं असं स्लरी सारखं, त्यामुळे ते मग तिथे पसरवायची काही गरज नाहीये। घालतानाच असं घातलं ना पसरवून, थोडंसं तेल सोडायचं आणि मग उलटून टाकायचं आणि अर्ध्या मिनिटांनी। आता हे पलटून टाकूया। ही बाजू झाली आहे, जरा अशी वर करून बघितली तरी चालेल, थोडंसं नाजूक आहे ते हाताळायला। हा, आता ही दुसरी बाजू भाजली। आता दुसरी बाजू भाजतीये, पण किती छान दिसतंय बघा, खरपूस भाजलेलं। लोण्याबरोबर खाल्लं तरी सुंदर लागतं, काहीही बाकी घ्यायची गरज नाही। लोणी तूप काही घेतलं तोंडी लावायला आणि गरम गरम खायला अगदी सुंदरच लागतं, स्वादिष्ट लागतं। तर अशा प्रकारे तयार झाली आहे आपली ही मेथकुटाची धिरडी। आणि हे लोणी ठेवलंय, लोण्याबरोबर खायला गरम गरम अतिशय टेस्टी लागतात। हेल्दी तर आहेतच आहेत, त्यामुळे जरूर जरूर करून बघा। तर मंडळी, मेथकुटाचं धिरडं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? करायला एकदम नेहमीप्रमाणे सुटसुटीत आहे, सोपी आहे, पौष्टिक आहे। मेथकूट हे कायम आपल्या आहारात असावं। आपल्या नैसर्गिक प्रोटीनचा स्रोत त्यातनं आपल्याला मिळतो आणि जे सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत तेही आपली इम्युनिटी बिल्डिंगसाठी मदत करत असतात। त्यामुळे हे अतिशय हेल्दी रेसिपी आहे। मेथकुटाचा तुम्ही पहिला भाग बघितलाच असणार आहे, जे मी मेथकूट बनवायला शिकवलं। ते एकदा जर तुम्ही करून ठेवलं ना तर पुढचे 7-8 महिने तुम्हाला बघायला नको इतकं ते राहतं व्यवस्थित एकतर। आणि मग त्याच्यापासून हे उपयोगी आपण वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवू शकतो। तर जरूर करून बघा आजची आपली रेसिपी मेथकुटाचं धिरडं। आणि माझा व्हिडिओ लाईक करा, इतरांसोबत शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। आणि आपलं नेहमीप्रमाणे मी तुम्हाला परत विनंती करतेय की सबस्क्राईब मात्र जरूर जरूर करा। नीनाज कुकिंग कनेक्शन तर्फे तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद।